हिवाळा म्हटला की हिरव्या पालेभाज्या, वाटाण्याचे दाणे आणि तुरीच्या दाण्यांचा सीझन. तर आज आपण त्यामधल्याच तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत. जे की भाकरीसोबत तर छान लागतेच, बट आपण त्याला सूपच्या फॉर्ममध्ये पण हिवाळ्यामध्ये गरमागरम पिऊ शकतो. तर चला सुरू करूया. एका मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची, लसण आणि अद्रकाचा तुकडा टाकून त्याला फिरवून घ्यायचे. त्यानंतर त्यात दाणे टाकायचे आणि त्याला थोडंसं मिक्सर करायचं. दाण्याला बिलकुल बारीक नाही करायचे. हे बघू शकता, मी त्याला बिलकुल बारीक केलेलं नाहीये. एकदम थोडंसं मिक्सर फिरवलेलं आहे. त्यामध्ये दाणे राहिले तरी चालतील, बट त्याची पेस्ट नाही बनवायची. जस्ट अद्दर फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्यानंतर एक टोमॅटो, हिवाळा आहेच तर पातीचा कांदा आणि कोथिंबीर याला छान बारीक चिरून घ्यायचं. फोडणी घालताना पहिल्यांदा मोहरीला छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यात जिरं टाकायचं. जिरं छान तडतडल्यानंतर त्यात पातीचा कांदा टाकायचा. कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं, थोडा लालसर होऊ द्यायचा. थोडा कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर टोमॅटोला छान नरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यात हळद टाकायचं, धने जिरं पूड टाकायचं आणि तुम्हाला स्पायसी हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकू शकता. तुम्ही हिरवी मिरची घेतली आहे सो त्यामुळे तिखट नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर त्यात थोडीशी दाण्याची पेस्ट टाकायची आणि त्या पेस्टला छान तेलामध्ये होऊ द्यायचं. आपण पूर्ण पेस्ट तेलामध्ये नाही टाकली आहे, कारण पूर्ण पेस्ट जर तेलामध्ये केली तर आमटी पातळ होते. सो यामध्ये अर्धी पेस्ट टाकून तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर त्यात छान पाणी ओतून घ्यायचं. त्यानंतर त्यात उरलेली पेस्ट टाकायची आणि त्यात भरपूर पाणी टाकून त्याला छानपैकी शिजू द्यायचं. ॲटलिस्ट 15 मिनिट्स त्याला छान मंद आचेवर शिजू द्यायचं. 15 मिनिट्स नंतर तुम्ही बघू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे आणि त्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजेच की ती आमटी शिजली आहे. सो तयार आहे तुमची गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी. तर तुम्ही या आमटीला असंच सूपच्या फॉर्ममध्ये पण घेऊ शकता, नाहीतर भाकरीसोबत तुरीच्या दाण्याच्या आमटीचं कॉम्बिनेशन तर भारीच आहे. तर तुम्हाला कशी वाटली तुरीच्या दाण्याच्या आमटीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.